की टोरेंट कंपनी जी आहे तेथील स्थानिकांना कशाही प्रकारे कुठल्याच प्रकारे विश्वासात घेत नाहीये. आता आपण एक विचार जर केला तर आता जो प्रोजेक्ट होणार आहे, होऊ घातलेला आहे समजा, तर त्याच्यासाठी जिल्हा परिषदेचे रस्ते वापरणार आहेत ते येण्या जाण्यासाठी. मग त्या रस्त्यांची जर दुर्दशा झाली, कारण पाली गावामध्ये जाण्यासाठी भालिवडीवरून साधारण 5 ते 6 किलोमीटरचं अंतर हे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे रस्ते वापरणार आहेत. मग रस्ते वापरणार तर रस्त्यांचा होणारा जो नुकसान आहे तो कोण करणार? किंवा गावातून जे मोठे मोठी वाहनं ज्या वेळेला जाणार, उत्खनन होणार, त्यावेळेला धुलीचं साम्राज्य पसरणार. त्या बाबतीत कुठलं किंवा अजूनपर्यंत ठोस त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिलेली नाही, किंवा लोकांचं जर आरोग्य बिघडणार असेल त्या बाबतीत काय, कारण बऱ्याचशा मागण्या आहेत. मग तिथे होणाऱ्या प्रोजेक्टमध्ये लोकांच्या नोकऱ्यांचा विषय असेल, जर प्रोजेक्ट झालाच तर, किंवा स्थलांतर गावं कुठली करणार आहेत, मग आंबोट असेल, पोटल असेल, पाली असेल, ह्या 3 आदिवासी वाड्या, धनगर वाडा आहे, मग ही गावं तुम्ही स्थलांतर करणार आहेत का? शेतकऱ्यांच्या तुम्ही जमिनी घेणार आहेत का? तर कुठल्याही प्रकारची माहिती अधिकारी येथील शेतकऱ्यांना देत नाहीयेत. आणि अतिशय प्रशासनाचा दबाव आणून आणि पोलीस प्रशासनाचा वापर करून येथे आदिवासी आणि परिसरातील लोकांवरती दबाव आणून येथे कंपनी जबरदस्तीने काम करत आहे. आपल्याला ते कुठल्याही प्रकारे माहिती देत नाही. ते रस्ता कुठून जाणार, गावातून जाणार, गावाच्या बाहेरून येणार, शेतकऱ्यांच्या जमिनी घेणार, सर्व काही त्यांचं गुपित आहे. आणि इथे आपण प्रशासनाला जरी उद्या तहसील कार्यालयामध्ये किंवा प्रांत कार्यालयामध्ये आपण जाऊन जर चौकशी केली तर ते सुद्धा म्हणतात की आम्हाला कुठल्याही प्रकारचे अजून काही आदेश नाहीयेत किंवा आम्हाला माहित नाहीये. मग असं असताना 650 हेक्टर जमीन जर कर्जत तालुक्यातली फॉरेस्टची जमीन जात असेल तर माझी कर्जतकरांना एक कळकळीची विनंती आहे की आपण जागा झालो पाहिजे. कारण पाली तर्फे कोतल खलाटी ही स्वातंत्र्याची भूमी आहे. जो काही 1942चा लढा झाला, त्या लढ्यामध्ये आमच्या पालीच्या आदिवासी वस्तीतील 2 स्वातंत्र्यवीर तेथे शहीद झालेले आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे आदिवासी बांधव आहेत त्यांना न्याय तर मिळवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तर उतरणारच आहे. परंतु मी कर्जतमधील तमाम जनतेलाही आवाहन करतो की आपणही या लढ्यामध्ये सामील व्हा आणि जी काही आपली येणाऱ्या काळामध्ये हानी होणार आहे ती हानी रोखण्यासाठी आपण आताच एकत्र आलो पाहिजे. त्यामध्ये आम्हाला जी हानी होणार आहे त्यासाठी आम्ही एक नियोजनबद्ध आमची ही जनता म्हणजे आदिवासी समाज हा माझा पहिला गाभ आहे. तर तिथे एवढा मोठा प्रकल्प होत असताना त्यांना आज परत एकही प्रश्न विचारला गेला नाही की त्यांनी केलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली गेली नाही. त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना तुम्ही आणून तिथे कामं सर्वे करताय, फॉरेस्टमध्ये जाताय आणि आमची लोक गेली की आम्ही तिथे एक अर्धा किलोमीटरला आमचा घर आहे आणि तिथून आम्ही थोडा पुढे गेलो तर आमच्या आदिवासी बांधवांना म्हणतात अरे लाकडं तोडायला कशाला येतात. हा एक भाग झाला. पण त्यांनी जी कत्तल केली आहे तिथे आतमध्ये किंवा जी खोदाई केली आहे, आज आमचे दलित प्लॉट आहेत तिथे पण त्यांनी आमचा नकाशा बदलण्याचा त्यांचं वरच्या लेवलला काम चालू आहे. 31चा 32 सर्वे नंबर होता आणि 31चा 32 सर्वे नंबर त्यांनी करायला घेतला की न्याय हक्कासाठी आम्ही जाणार कुणाकडं. हा आमचा आदिवासी समाज आज रोजीरोटीसाठी जंगलात जातो, नदीवर जातो, शेतीची कामं आल्यात आणि अशा ह्या समस्येला विनाकारण नुसते करू ठेवू आणि बघू तर हे आता आम्हाला चालणार नाही की आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार आहोत. मागची पिढी काय म्हणेल की आज यांचे 50-60 वर्ष तिथे गेले, स्वातंत्र्य सैनिकांचं गाव हे पाली आहे आणि अशा या गावात कोणी पण यावं आणि अन्याय करावा तर ह्याच्या पुढे आम्ही निवेदन सुद्धा देऊन दमलो. पण आम्ही ग्रामस्थांनी दिले, आदिवासी समाजाने उठावाला जर लागलो तर त्याचे परिणाम वाईट होऊ नयेत, एक समझोता असावा. पण आमचा स्वातंत्र्य सैनिकांच्या पिढीवर आणि आमच्या गावावर जर अन्याय होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही. शासनाने आम्हाला त्याबाबत आम्ही शासनाला विनंती करतो की आम्हाला सहकार्य करावं. शेतकरी आणि हा माझा आदिवासी समाज यांनी लक्ष तरी कुठं द्यायचं की आम्ही उपोषणाला बसायला त्या गोष्टी करण्यापेक्षा ह्यांना उपोषणाला कसे बसायला लावू इथपर्यंत आम्हाला नका जायला लावू. कारण आमच्या आदिवासी भगिनी कॉलेजला जातात, नोकरी करतात, तर मग तो आदिवासी समाज आमचा शेती कामासाठी आता कापणीचं सीझन येणार. मग आमच्या आया बहिणी रस्त्यावर बसायचं नाही, यांनी येऊन हेलिकॉप्टरमधून तिथं कामं करायची तर ते जमणार नाही. रोख आणि ठोक माझं प्रांजल मत आहे माझ्या गाव विकासासाठी, गाव हितासाठी. एवढं मी. नमस्कार सर, माझे नाव आहे रामदान वाघमारे, पालीतर्फे कोतील खलाटी, राहणारे आंबेचे वाडे. आमच्या आदिवासींचं दळी जमीन, ह्या दळी जमिनीमध्ये आज कमीत कमी 1.5 वर्षे टोरंटो कंपनीने टेस्टिंग करायला घेतले. आम्हाला न सांगताना ते टेस्टिंग करायला घेतले. आम्ही 200 मीटरच्या
आसपास आम्ही जवळ असून शाने आमचा काही विचार केला नाही त्यांनी. म्हणून आम्ही आज 17 तारखेमध्ये अलिबाग ACP सरांकडे गेलो होतो. तर तिथून आम्ही ठराव दिलाय आणि आता आम्ही परत बाबूशेठ घारे यांच्याकडे आलोय. आता ते काय 2 शब्द बोलतील ते ऐका. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मागण्या होत्या? त्याच्यात आमच्या मागण्या अशा होत्या की आमचे दळी जमिनीचं सोक्षमोक्ष लावून द्यायला पाहिजे. परत आदिवासी वाडी उठणार आहे का नाही ते सुद्धा त्याही करायला पाहिजे. उठणार नसेल तर आम्हाला ठामपणे सोक्षमोक्ष त्याही करून द्यायला पाहिजे. आणि अजिबातच उठायचं नसेल तर नदीच्या कडेचा जो बांधकाम आहे बांधकाम ते संपूर्ण करायला पाहिजे. एवढीच माझी विनंती. नमस्कार. आपण ज्या टायमाला पत्र घेऊन गेलं त्या टायमाला आपल्या त्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला काय सांगितलं? चौकशी तिथे चौकशी करायला घेतली आम्ही. म्हणजे त्यांना सांगितलंय का आमचे असे ना असे दळी जमीन अडकले, आमच्या दळी जमिनीमध्ये ते अत्याचार करायला घेतले तर ते सोक्षमोक्ष लावून द्यावा आम्हाला. म्हणून ते सांगितलं का आम्ही सगळं आता ऐकलंय, त्याचा आम्ही सोक्षमोक्ष लावून देऊ.